प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद गीता भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले तु कर्माचे समोत्सव कर्म। मनुष्यानं सहस्रेषु कश्चिदपि सिद्धये तथामपि सिद्धानां कस्मिन् वेति तथा तेषां नित्ययुक्ते भक्तिर्विशेष्यते प्रियो ज्ञानेऽर्थतमं सच्मम प्रियम् सततं कीर्तयन्तो मायतं तस्य दृढवृत्ता अपि च सुदुराचारो भजति मां साधुरेव समन्तव्य सम्यक् वयसुदेहि सम् तेषां मां समुद्धरता मृत्युसंसारात् सागरात् अदेष्टा सर्वभूतानां मैत्रकर्ण्य च निर्मो निरंकार समुदुःखसुखक्षेम विविक्तसे विलगचियत वाक्यमानस्य ध्यानात्पर नित्य आरोग्यं समुपाश्रितां। प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद गीता भगवान की जय। चतुर्थ अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। श्री भगवान वाच इम विवशते योगन प्रोक्तवान अव्ययं विवस्वानं वन्वे मनो रिक्षवा के ब्रवीत। श्री भगवान म्हणाले, हा अविनाशी योग मी सूर्याला सांगितला होता. सूर्याने तो मनूला व मनूने तो इक्ष्वाकुला सांगितला. मानवाची संस्कृती युगायुगातून चालूच आहे. काळाची गणती करण्याच्या भारतीय परंपरेनुसार 4 युगाचे एक चतुर्युग व 71 चतुर्युगाचे एक मनवंतर अशा 14 मनवंतराचे एका ब्रह्मदेवाचे एक दिनमान अशा प्रकारे केले जाते. सूर्याला दिवसाने एक नाव आहे व त्याचप्रमाणे सूर्य ही एक व्यक्तिरूप देवता आहे अशी संकल्पना आहे. श्रीकृष्ण म्हणत आहे की अर्जुना, मी हा जो कर्मयोग तुला सांगितला तो आता नवीन सांगितला असे नाही. मी फार पुरातन आहे. विवस्वानाच्या सुद्धा मी आधीच आहे. मी हा कर्मयोग विवस्वानाला सांगितला व त्याने वैवस्वत मनूला सांगितला. वैवस्वत मनूने तो आपला पुत्र इक्ष्वाकू राजाला सांगितला. दक्ष, चाक्षुष, स्वारोचिस अशी 3 मनवंतरे वैवस्वत मनवंतरापूर्वी झाली होती. 71 गुणिले 3 बरोबर 243 चतुर्युगे संपली होती. प्रत्येक मनवंतराच्या प्रारंभी योग, भक्ती, धर्म, नीती, विज्ञान आणि ज्ञान, शिव, ब्रह्मा, सनत कुमार, विष्णू आदी ज्ञान तपो गर्भ देवता ऋषीकडून पुन्हा सांगितले जाते व त्यानुसार मूळ विष्णुरूप व्यापक जाणीवेतून हे कर्मयोगाचे ज्ञान विवस्वानाला दिले होते. इथे श्रीकृष्ण विष्णूच्या मूळ व्यापक दिव्य जाणीवेतून अर्जुनाशी बोलत आहे व या अवतारातील मर्यादित जाणीवेचे भान ठेवित आहे. एवं परंपरा प्राप्तमीमा राजर्षियो विदो स कालेनेह माता योग नष्ट परंतप. हे शत्रुतापना अर्जुना, याप्रमाणे परंपरेने चालत आलेला हा योग राजर्षी जाणत होते म्हणून फार दीर्घकाळ लोटला. परंतु फार दीर्घकाळ लोटला त्यात हा योग लुप्त झाला. राजर्षी म्हणजे राजा असून योग मार्गात पूर्ण प्रगती केलेला, वेद दर्शने यांचे ज्ञान असलेला आणि मुख्य म्हणजे उत्तम नीतिवान ऋषितुल्य मनुष्य. विश्वामित्र हा असा राजऋषी होता. राजर्षीपेक्षा ब्रह्मर्षी हे पद श्रेष्ठ आहे व देवर्षी हे पद त्याहून श्रेष्ठ व वेगळ्या पातळीवरचे आहे. राजर्षीच्या जीवनात काही राग द्वेषादी दोष राहिलेले असू शकतात. वशिष्ठ हे ब्रह्मर्षी होते. विश्वामित्राच्या क्षात्रवृत्तीनुसार त्याला वशिष्ठाबद्दल ईर्ष्या वाटत असे, पण एका प्रसंगाने त्याचा मत्सर गेला व लगेच वशिष्ठाने त्याला ब्रह्मर्षी म्हटले. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारद हे देवर्षी आहेत. काळाच्या गतीने ज्ञान पिढा मागून पिढ्यात विस्मृतीत जाते. पिता पुत्राला व गुरु शिष्याला ज्ञान पूर्ण देत नाही किंवा शिष्य ते ग्रहण करू शकत नाही. अशी ज्ञानाच्या नाशाची व लोपाची एक प्रक्रिया सृष्टीत चालूच असते. श्रीकृष्ण म्हणत आहे, हा योग या पुरातन परंपरेने राजर्षींना माहीत होता. जनकाधिक राजे व या कर्मयोगानेच ब्राह्मी स्थितीत राहिले आणि कालांतराने हा योग लोकांना माहीत नाहीसा झाला. स यवाय मया तेद्यम योग प्रत्त पुरातनम भक्तोशी मे सखा चित्ती रहस्य हेतु उत्तम. तो हा पुरातन कर्मयोग मी तू माझा भक्त व जीवलक मित्र आहेस म्हणून सांगितला. हे खरोखर उत्तम रहस्य आहे. श्रीकृष्णाने इथे अर्जुनाला भक्त व सखा म्हटले आहे. इथे तो अवतार घेतल्यानंतरच्या यादव कृष्ण व या भूमिकेतून बोलत आहे. आणि जरी पुढे गीतेत न मे द्वेष्यस्ती न प्रिय समूह सर्वभूतेषु असे श्रीकृष्णाने म्हटलेले आहे, तरी ते यादव कृष्ण या एक देशीय जाणीवेतून म्हटलेले नसून परमेश्वरी व्यापक जाणीवेतून म्हटले आहे, हे लक्षात ठेवावे. स्वतःचा निर्देश किती श्रीकृष्णाने यादव कृष्ण, आत्मा, परमात्मा, लोकमहेश्वर, परमेश्वर, जीव, सूर्य, ब्रह्म इत्यादी विविध भूमिकातून केला आहे. हे ध्यानात घेतले तर विधानातील वरवरची विसंगती तशी वाटणार नाही. ज्ञान देणारा समोरच्या माणसाची पात्रता पाहूनच ज्ञान देतो. रहस्य किंवा अधिकाराशिवाय न समजण्यासारखे ज्ञान तर योग्यता पाहूनच दिले जाते.
भक्त व मित्र या विविध नात्यांनी अर्जुनाची योग्यता होती, पण इथे उल्लेख नसला तरी गुडाकेश निद्रा स्वाधीन असणारा एकाग्र मनाचा नरवीर पराक्रमी क्षत्रिय इंद्रांशी जात भगिनीचा पती एवढ्या नात्यांनी अर्जुन त्या ज्ञानास योग्य होता. भक्तासाठी भगवंत सर्व काही करतो हे प्रसिद्धच आहे. अर्जुन वाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेत द्विजानिया प्रमादो प्रोक्त वा नीती. अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म अलीकडचा व सूर्याचा जन्म प्राचीन काळचा, तेव्हा तुम्ही त्याला हा योग पूर्वी सांगितला हे मी कसे जाणावे. अर्जुनाला मात्र श्रीकृष्णाच्या त्या विधानामुळे प्रश्न पडला की श्रीकृष्ण एवढ्या प्राचीन काळाच्या गोष्टी मी सांगितल्या अशा रीतीने कसा काय बोलतो. अर्जुनाची जाणीव या जन्मपूर्तीच होती, म्हणूनच त्याने असा प्रश्न विचारणे साहजिकच होते. पुनर्जन्माचा सिद्धांत हा वास्तवावर आधारलेला आहे की उत्क्रांती, सुखदुःखांची विषमता, गुणागुणांची विषमता यांचे समर्थन व स्पष्टीकरण करण्यासाठी व माणसाने स्वतःचे समाधान करून घेण्यासाठी केलेली केवळ एक कल्पना आहे. याबद्दल आतापर्यंत विविध देशात संस्कृतीत व समाजात बरीच भोवतीनभोवती होत आलेली आहे. गीतेतील पुनर्जन्म हा सिद्धांत हा एक गृहीतकृत्य म्हणूनच आलेला यापुढील श्लोकात दिसतो. बहुनिमे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तन्यः वेद सर्वांनी न त्वं वेत्य परंतप. श्री भगवान म्हणाले, हे शत्रुतापना अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, ते सर्व मी जाणतो, तू जाणत नाहीस. इथे श्रीकृष्ण आपल्या पूर्वजन्माबद्दल जे सांगत आहे ते विष्णूच्या हेतुता घेतलेल्या दिव्य जन्माबद्दल आहे. माणसाला 84 लक्ष येऊन जन्म घेऊन सुखदुःखाचे भोग भोगावे लागतात असे परंपरागत मत आहे. हा सिद्धांत अनेक पूर्वजन्मस्मृतीचे दाखले देऊन सिद्ध केला जातो, पण या आठवणी सरसकट सर्व माणसांना नसतात. श्रीकृष्ण अवतारी पुरुष होता, त्यामुळे व त्याला सर्व सिद्धी पूर्णपणे प्राप्त होत्या. त्यामुळे त्याला विष्णू तत्वरूप कारण त्यामध्ये पूर्वस्मृती होत्या. त्यामुळेच मी विवस्वनाला हा योग पूर्वी सांगितला असे तो म्हणाला. आणि अर्जुनाला पूर्वजन्म आठवत नाही हे त्याला माहीत होते आणि अर्जुनाच्या प्रश्नावरूनही हे ध्वनित होत होते, म्हणून तुला पूर्वजन्म माहीत नाहीत असे श्रीकृष्ण म्हणाला. अजोपी सन्ने व्यात्मा भूतानामी स्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभाव्याम्यात्म मायया. मी जन्मरहित ज्याच्या स्वरूपात फरक होत नाही असा असूनही सर्व प्राणीमात्रांचा प्रभू असूनही प्रकृतीच्या ठाई अधिष्ठित होऊन आपल्या मायेने मी जन्म घेत असतो. आणि मग मला हे जन्म आठवतात. याला कारण काय? मी स्वतः ठरवून मायेच्या सहाय्याने जन्म घेणे, इतरांसारखे मायेच्या अधीन होऊन जन्म घ्यावे लागत नाही. स्वतःच्या प्रकृतीचे अधिष्ठान करून व आत्मा मायेने असे 2 प्रक्रिया विशेष सांगतात. जो ठरवूनच एखादे सोंग वठवतो त्याला एका अंगाने पूर्वजन्म आठवतात व दुसऱ्या अंगात आपण असे होतो असे वर्णन केले आहे. अर्थात अर्जुनाशी बोलताना मी कृष्ण बोलत आहे आणि मी जन्मरहित आहे, अभयात्मा आहे वगैरे स्वतःबद्दल जी विधाने केली आहेत त्यावेळी जन्मानुजन्माची एकच परमोच्च अबाधित जाणीव असते. तिच्या भूमिकेवरून कृष्ण बोलत आहे हे लक्षात घ्यावे. सामान्य माणूस मी जन्म पावलं, मला रुद्धत आहे, हा मी आहे वगैरे जे समजतो ते त्याच्या स्वतःच्या मायेने नव्हे तर ईश्वरी मायेने समजतो व परमेश्वर मात्र स्वतःच्या इच्छाशक्तीने जन्म घेत नसतो. हा भेद या श्लोकात स्पष्ट केला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्. कारण हे अर्जुना, ज्या ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म माजतो त्या त्यावेळी मी स्वतः जन्म अवतार घेतो. अर्थात भगवंत जे स्वतःच्याच मायेने जन्म घेतो ते केव्हाही कसेही होतात काय? नाही, त्यांच्या जन्माला सुद्धा हेतू व कारण असते. जेव्हा धर्म अवनत होतो व अधर्म फार माजलेला असतो तेव्हा परमेश्वर स्वतःलाच देहधारी अवस्थेत प्रकट करतो. अशी स्थिती आधी असते की ती धर्माचा ऱ्हास व अधर्माची वाढ अशी परिस्थिती समाजात असते. धर्माचा मुख्य संदर्भ मानवामानवांच्या परस्पर संबंधावर आहे. म्हणजे गीतेपुरती तरी धर्म व अधर्म यांच्या तपशिलाची मर्यादा मानवापर्यंतच्या जीवसृष्टीबद्दल आहे. अर्थात ही परिस्थिती अनेक कारणांनी निर्माण होत असते. ही परिस्थिती प्रजाजनांच्या धारणेसाठी, अभ्युदयासाठी, कल्याणासाठी, उत्क्रांतीसाठी योग्य नाही, उलट ती घातक आहे. या गोष्टीची जाणीव कोणाला होते? प्रजांची धारणा, उत्क्रांतीची योजना ज्या ईश्वरी जाणीवेतील अविभाज्य भाग म्हणून ठेवलेली असते त्या जाणीवेला ते समजते. मग कोणत्या अवास्तव गोष्टी वाढल्या आहेत व कोणत्या आवश्यक गोष्टी कमी झाल्या आहेत त्याची परीक्षा केली जाते आणि समतोल साधण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शक्तींशी ईश्वरी जाणीवेचा अंश देह धारण करून जगतात प्रकट व्हायला पाहिजे त्याचा विचार होतो. मग त्या अवतारासाठी ऋषी व देवता यांचे सहाय्य घेतले जाते. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे.
साधूंचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगोयुगी जन्म घेतो. समाजातील अधर्माची वाढ ही दुष्कर्म्य करणाऱ्या दुष्ट लोकांमुळेच होते व त्यांच्यामुळे मोक्षाची साधना करणाऱ्यांचे म्हणजे साधूंचे बल कमी पडते. त्यांना उपद्रव होतो, त्यांची साधना नीट चालत नाही. त्या साधकांचे, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व त्यासाठी प्रथम दुष्ट लोकांना नष्ट करण्यासाठी भगवंताला जन्म घेणे कर्तव्य ठरते. युगे युगे याचा अर्थ प्रत्येक युगामध्ये असा होतो, पण एका युगात एकदाच अवतार होतो असा अर्थ मात्र नाही. त्याचप्रमाणे अवतार पूर्णांशाने होतो की ईश्वरी शक्तीचा एकच किंवा दोनच गुणोपयोगात आणले जाणे. आविर्भाव शरीरात त्या शरीराच्या आयुष्यात केव्हा तरी मध्येच होऊन काही काळाने तो विलयास जाणे. आविर्भाव जन्मापासून दिवंगत होईपर्यंत एकच अंशाने राहणे. प्रसंगविशेष फक्त अल्पकाळ आविर्भाव होणे इत्यादी प्रकारांनी होऊ शकतो व अनेकदा होऊ शकतो. श्रीकृष्णाचे या श्लोकातील वचन त्याचे धर्मसंस्थापकत्वाचे कार्य आपल्याला सूचित करते. जन्म कर्मचे मे दिव्यमेव यो व्यक्ती तत्वतः त्यक्ता देह पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन. हे अर्जुना, माझे या प्रकारचे दिव्य जन्म व कर्म जो तत्वतः नीट जाणतो तो देहत्यागानंतर पुन्हा जन्माला येत नाहीत, मलाच येऊन मिळतो. श्रीकृष्ण येथे तत्वतः व्यक्ती असे शब्द उपयोगात आणतो आणि असा मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही व मला येऊन मिळतो असे सांगतो. या ठिकाणी तत्वतः जाणणे याचा अर्थ नुसते शाब्दिक पातळीवरील ज्ञान असा नाही, तर त्या भगवंताशी, त्याच्या दिव्य जन्माशी व दिव्य कर्माशी एकरूप होणे असा आहे. असा एकरूप झालेला मनुष्य मायेच्या प्रभावाखाली नाही त्या परमेश्वराशी जोडला जातो. अर्थात असा भक्त देवाच्या धर्मसंस्थापना इत्यादी कार्यात मदत म्हणून जेव्हा पृथ्वीवर जन्म घेऊन येतो तेव्हा तोही दिव्य जन्म व कर्म असलेला अवतारच होय. परमेश्वराच्या अवतार कार्याची योजना आधीपासून केलेली असते व त्या कार्यात भाग घेण्यासाठी देवता, भक्त, सिद्धयोगी, ऋषी इत्यादी लोक जन्म घेऊन येतात. याची माहिती रामायण, भागवत व महाभारत या ग्रंथात दिलेली आहे. वीतराग, भय, क्रोधा, मन्मना, मामुपाश्रित्य, भवभव, ज्ञानतपसा होता, मद्भाव मागता. आसक्ती, भय व क्रोध टाकून देऊन मतपरायण होऊन माझ्या आश्रयास आलेले अनेक लोक ज्ञानतृप्तपणे पावन उत्साहे माझ्याच स्वरूपात येऊन मिळालेले आहेत. राग म्हणजे आवड, भय म्हणजे मुख्यतः मृत्यूचे भय, क्रोध म्हणजे नावड व तिथून उत्पन्न होणारी खळबळ. ज्या मनुष्याला ज्ञान झाले, आधीच्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ईश्वराचे दिव्य अवताराचे व दिव्य धर्म कर्माचे मुळात ज्ञान झाले आहे, त्याचे ते ज्ञान म्हणजे तपच होय. असा मनुष्य पवित्र होतो. पवित्रता हा परमेश्वराचाच गुण आहे. म्हणून तो मनुष्य वर सांगितल्याप्रमाणे मनमय, मा उपाश्रित, पुत व मद्भाव आगत असा होतो. श्रीकृष्ण म्हणतो, असे विकारांना जिंकणारे, माझ्याच रूपाशी, धर्माशी, कर्माशी तन्मय होणारे, माझाच आश्रय घेणारे, ज्ञानरूपी अग्नीने शुद्ध झालेले व माझे अस्तित्व जे नित्य सनातन दिव्य आहे त्यात प्रविष्ट झालेले पुष्कळ लोक आहेत. ही गोष्ट भगवत भक्तांचे परमेश्वराशी अनुभवलेली ऐक्य दर्शविते. अर्थात अवतार कार्याच्या योजनेत ते भक्त भगवंताशी सहकार्य करण्यासाठी जन्म घेऊन पृथ्वीवर येतातही, पण त्यांचे ते जन्म घेणे मायावश नसते. वैयक्तिक वासनांचा व कर्मबंधाचा त्यात भाग नसतो. ये यथा मा प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. अर्जुना, जे ज्या हेतूने माझ्याकडे येतात त्यांना तशीच फळे मी देतो. लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. ईश्वराशी मनमया, उपाश्रिता, मद्भाव मागता अशा अनन्य भक्तांचे वर्णन करून झाल्यावर भगवंताच्या मनात असे आले की भक्तांच्या बाबतीत अर्जुनाला आणखी काहीतरी सांगावे. भक्त वेगवेगळ्या भावनेने भक्ती करतात, पण ते सर्व प्रकारच्या भक्तीने शेवटी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सर्व उपासना मार्गाची साधना करतात. या विषयाचा विस्तार गीतेत अन्यत्र केला आहे. इतर देवतांच्या तुष्टीसाठी केली जाणारी साधना व भगवंताची अनन्यपणे केली जाणारी भक्ती यातील भेद यापुढे श्रीकृष्ण स्पष्ट करीत आहे. आणि देवतांसाठी यज्ञ करणाऱ्यांना इष्टफल लवकरच मिळते असे सांगितले आहे. कसे ते पहा. आणि दिव्य जन्म व दिव्य कर्म यावर जास्त विवरण करताना पुढील 2 श्लोकात कोणते सिद्धांत सांगितले आहेत ते पहा. कांक्षंत कर्मणा सिद्धी यजंत ये देवता क्षिप्रम ही मनुष्य लोके सिद्धीर्भवती कर्मजा. कर्मफळाची इच्छा करणारे लोक ह्या लोकी देवतांची उपासना यज्ञादी करतात, कारण या मनुष्य लोकी तशा कर्माची सिद्धी लवकर मिळत असते. यज्ञ सृष्टीतील कर्माचे चक्र आहे. त्याचे वर्णन सहयज्ञ प्रजा सृष्टवा इत्यादी श्लोकात पूर्वी केले आहे. त्या सर्व वर्णनाशी यापूर्वी विविध यज्ञकर्माचा जो तपशील दिला आहे तो जोडून घ्यावा व श्लोक 13 मध्ये जे वर्णन आहे ते अजोपी, सन्य, वयात्मा इत्यादी श्लोकात भगवंताच्या दिव्य जन्म कर्माचे जे वर्णन आहे त्याच्याशी जोडून घ्यावे.
देवतांसाठी यज्ञ करणाऱ्यांचे इथे अगदी थोडक्यात वर्णन केले आहे, पण त्यात गीतेतील सत्व रजोतम या गुणांनी युक्त अशा भक्तांच्या भक्तीचे विविध प्रकार 17व्या इत्यादी अध्यायात वर्णिले आहे व चातुर्वर्ण्याचा तिन्ही गुणांशी संबंध असतो, म्हणून या पुढच्या श्लोकात चातुर्वर्ण्याचा उल्लेख केला आहे. हे सर्व यज्ञ किंवा विविध प्रकारच्या उपासना कर्म यांच्याशी निगडीत आहेत व तृतीय अध्यायातील कर्मयोगाच्या उपदेशाशी हे विवरण संबंधित आहे. हे लक्षात घ्यावे, म्हणजे मध्येच आलेला देवतांच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या यज्ञांचा व चातुर्वर्ण्यांचा उल्लेख असणारे 12वा व 13वा हे श्लोक विसंगत वाटणार नाही. कर्माची सिद्धी इच्छेने ही सकामकता आहे व फलाच्या रहित व त्रैगुण्य विलक्षण कर्मयोगाचा भगवंताचा मुख्य उपदेश आहे. लवकर सिद्धी मिळते हे सापेक्ष विधान आहे. मोक्षाची साधना दीर्घकालीन असते असा याच ध्वन्यार्थ आहे. चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभाक्षा तस्य कर्तारमपिमा विद्ये कर्तारमव्ययम. ही 4 वर्णांची समाजव्यवस्था मनुष्यांचे स्वभावधर्म आणि त्यांची कर्मे यांना अनुसरून मी केलेली आहे. मी तिचा कर्ता असूनही कर्ता व अविनाशी आहे असे समज. येथे भगवंताच्या कर्तृत्वाचे 2 पैलू आहेत. एक आहे चातुर्वर्ण्य निर्माण करणारा, अवतारी कार्य करणारा ईश्वर, हा गुणमय पैलू, आणि दुसरा आहे गुणातीत परब्रह्ममय निराकार अव्यय अकर्ता असा पैलू. हे कोडे जसे उलगडावे, भगवंत एकाच वेळी कर्ता व अकर्ता कसा हे समजण्यासाठी एक दृष्टांत घेऊया. नेहमीच्या जीवनात सामान्य मनुष्य म्हणून वावरणाऱ्या एखाद्या नटाने नाटकात राजाची भूमिका केली व त्या भूमिकेत एखाद्या अपराध्याला त्याने देहांतर शासन केले, तर राजा म्हणून नाटकापुरता तो त्या कर्माचा कर्ता आहे, पण नेहमीच्या जीवनात त्याला त्या नाटकातल्या कर्माबद्दल जबाबदार धरता येत नाही. तद्वत परब्रह्मरूप परमतत्वाचा जेव्हा त्रिगुणात्मक मायेने अवस्तंभन होऊन अवतार होतो, तेव्हा समाजाची घडी घालण्याचे त्याचे कार्य करण्याबद्दल त्याला तेवढ्या नात्याने करता मानता येईल, पण मूळ परतत्वच परब्रह्मरूप परमात्म्याला करता मानता येणार नाही. न मा कर्माने लिंपती न मे कर्मफले स्पृहा इति मा योगी जानाती कर्म भिन्न च बध्यते. कर्मफळाच्या ठाई माझी इच्छा नाही म्हणून कर्मे मला बंधनकारक होऊ शकत नाही. याप्रमाणे मला जो ओळखतो तोही कर्मांना बद्ध होत नाही. श्रीकृष्ण येथे अकर्तेपणाची आणखी स्पष्ट व्याख्या करीत आहे. त्याच्या परब्रह्मरूप व आत्मरूप अवस्थेमध्ये मात्र कर्मफळाची इच्छा नसणे व कर्माचे बंधन न पडणे ही लक्षणे लागू पडतात. असा परमात्मा म्हणजे देहधारी माणूस, देहधारी म्हणून भासमान होणारा कृष्ण हा आहे. याचे सम्यक ज्ञान ज्याला होते तोही भगवंताचा अनन्य भक्त होतो. त्याच्या ठिकाणी सुद्धा स्पृहा व बंधन या गोष्टीचा विलय होतो व त्यामुळे तोही भगवंतासारखाच संगरहित होतो. एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः कुरु कमैरुद तस्मात् स्वपूर्वे पूर्वतरम कृतम. या प्रकारे जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी स्वकर्माचे आचरण केले आहे, म्हणून तू पूर्वजांनी परंपरागत केलेले कर्मच कर. स्वतःची आत्मस्थिती ही भगवंताच्या आत्मस्थितीशी एकरूप आहे याचे अनुभवजन्य ज्ञान व भान त्या पूर्वज योगीजनांना होते व ते याप्रमाणे आत्मस्थितीत राहून कर्तव्य कर्मे करीत होते. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोगी पूर्वजांचे स्मरण करून दिले आहे आणि पूर्वी मुमुक्षूंनी जो कर्मयोग आचरिला तसेच स्वतः अर्जुनाने कर्तव्य पालन करावे असे भगवंताचे स्पष्ट सांगणे या श्लोकात आहे. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षेशे शुभात. कर्म कोणते व अकर्म कोणते याविषयी ज्ञाते देखील मोहित झालेले आहेत. जे जाणल्याने तू पापापासून मुक्त होशील अशा कर्म मी तुला सांगतो. तृतीय अध्यायातील कर्मयोगाचे सूत्र पकडून येथे पुन्हा श्रीकृष्ण कर्म म्हणजे काय याचे वर्णन करण्यास सुरुवात केली आहे. कवी याचा अर्थ काव्य करणारा असा नव्हे. कवी म्हणजे विचारवंत, द्रष्टा, दिव्य ज्ञान असणारा. शुक्राचार्यांना कवी म्हणत असन. शुक्रनीती म्हणून त्यांचे नीतिशास्त्र आहे. शुक्रनीती म्हणून त्यांची नीतिशास्त्र आहे. ते राजकारण धुरंधर होते. त्यांना तर संजीवनी मंत्र सिद्ध होता. म्हणून संस्कृत वाङ्मयात द्रष्टा या अर्थी सुद्धा हा शब्द वापरला जातो. हे कर्म नीट जाणल्यास तू शुभापासून मुक्त होशील असे श्रीकृष्ण सांगतो. त्याचा रोख अर्जुनाच्या मूळ प्रश्नावर आहे. अथ केन प्रयुक्त पापचरतीम पुरुष असा प्रश्न त्याने केला होता. काम क्रोध हेच पापाला प्रजय येणं असे सांगून श्रीकृष्णाने पापाचे स्वरूप स्पष्ट केले. निष्काम विहित कर्माचे आचरण हा त्यावर उपाय सांगितला. या कर्माची यज्ञ रूपाने सृष्टीतील व्याप्ती सांगून झाली. वेदोक्त यज्ञ व कर्मकांडही लक्षात घेतले. आता ज्या कर्माने पाप विमुक्ती होईल अशा कर्माचे वर्णन व विश्लेषण श्रीकृष्ण करीत आहे. यात बहुविध मानसिक व योग कर्माचा भाग आला आहे.
कर्मणो ही बुद्धव्य बुद्धव्यच विकर्मण अकर्मणस्य बुद्धव्य गहना कर्मणो गती. कर्म म्हणजे काय, विकर्म शास्त्र विरुद्ध कर्म म्हणजे काय, व अकर्म कर्म न करणे म्हणजे काय, हे सर्व जाणले पाहिजे. कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजणे कठीण आहे. यात विकर्म व अकर्म हे दोन प्रकार म्हटले आहेत व त्यांचे ज्ञान करून घ्यावे असे सांगितले आहे. विकर्म याचे दोन अर्थ होतात. विपरीत कर्म व विशेष कर्म असे ते अर्थ आहेत. परधर्म म्हणून जो पूर्वी भयावह असल्याचे सांगितले आहे ते विकर्म होईल. त्याचप्रमाणे विशेष कर्म म्हणजे सद्गुणांनी दैवी संपत्तीने प्रेरित होऊन जे दया कृपा अहिंसा संकट मोचन स्वाध्याय तप दान दम यज्ञ आर्जव सत्व संशुद्धी इत्यादी जी 16व्या अध्यायात प्रारंभी सांगितली आहेत ती कर्मे होतील. अकर्म म्हणे कर्म करणे विहित असूनही त्याचे फलरूप बंधन न पडणे याचा विचार श्रीकृष्ण पुढे आणखी सांगत आहे. कर्माची गती गहन आहे. म्हणजे नेमके काय गहन आहे, तर कर्म हे नियतीने घडविले गेलेले आहे, संचितातील आहे, नवीनच प्रारंभ केलेले आहे, स्वतंत्रप्रमाणे घडविलेले आहे की दैवाच्या स्वाधीन आहे. या सर्व परिप्रश्नातून कर्माचे स्वरूप व प्रागोत्तर अनुबंध शोधणे कठीण कसे आहे त्याचा अंदाज येतो. म्हणूनच द्रष्टे ऋषी कवी सुद्धा याचा निर्णय करण्यास समर्थ ठरलेले नाहीत असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणीचे कर्मय स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृष्ण कर्मकृत. स्वधर्मनियत कर्म हेच अकर्म होय आणि कर्मरहित सहायवाचे असले म्हटले तरी त्यातही कर्म घडतेच हे तो जाणतो. तोच सर्व मनुष्यात खरा बुद्धिमान असून तोच सर्व कर्मे योगमुक्त राहून पूर्णपणे करतो. जो मनुष्य कर्म केले जाते पण त्या कर्माचे बंधन पडत नाही अशा प्रकारे मन अनासक्त कसे ठेवायचे हे जाणतो तो प्रज्ञावंत हो. इथे बुद्धिमान याचा अर्थ द्रष्टा प्रज्ञावंत असा आहे. कवी या संज्ञेला तोच खरा पात्र आहे. कृष्ण म्हणजे संपूर्ण बाकी न राहता कर्म केले नाही तरी त्यात हलगर्जीपणाचा दुर्लक्ष करण्याचा ऐनवेळी योग्य कृती न करण्याचा परिणाम दशा न करत्याला भोगावा लागतो. या बाबतीत व्यवहारातील उदाहरण म्हणजे आईने मुलाला स्तन्य देणे, त्याचे पालनपोषण करणे, त्याला शिस्त लावणे, त्याला कुमार्गापासून दूर ठेवणे, चांगले संस्कार करणे. हे कर्तव्य तिने केले नाही तर ते अकर्म होय. त्याचे परिणाम दुधाच्या गाठी होणे, मुलगा कुपोषित राहणे, समाजात दुराचारी होणे इत्यादी होऊन तिला आयुष्यभर त्रास होतो. मानवाचे शरीर विशिष्ट शरीर धर्मांनी बद्ध आहे. त्याचे श्वसन, रुधिराभिसरण, मलमूत्र विसर्जन, अन्नपाणी सेवन हे सर्व स्वाभाविक आहे. ते नीट केले नाही तरी देहधारणा शक्य न होऊन नाना प्रकारे त्रास भोगावा लागतो. क्षत्रियाने प्राप्त युद्ध न करणे हे असेच अकर्म आहे व त्याचे परिणाम फार वाईट होतात. म्हणून ते अकर्म कर्मरूप व बंधकच ठरते. यस्या सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता ध्यानाग्नी दग्ध कर्मणः तामाहो पंडित बुधा. ज्याचे सर्व व्यवसाय फलेच्छा विरहित असतात व आत्मध्यान रूपी अग्नीने ज्याची कर्मे दग्ध झाली आहेत अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित म्हणतात. कामसंकल्प वर्जिता म्हणजे अमुक एक कर्म करणे कर्तव्यच आहे, ते कर्तव्य मी आता करणार आहे किंवा मग योग्य वेळी करणार आहे असा संकल्प तर करावाच लागणार, नाही तर ते कर्तव्य घडणारच नाही. पण त्यात मला यातून असा फायदा होईल किंवा यातून मी दुसऱ्याचे इष्ट अनिष्ट साधीन किंवा यातून मला सुख मिळाले पाहिजे असे संकल्प मात्र करायचे नाही. कारण ते कामनेचे इच्छापूर्तीचे संकल्प असतात. मी भूतकाळातून प्राप्त झालेल्या सवयीच्या कामना भविष्य काळात किंवा या क्षणी पूर्ण करून घेणार अशी जेव्हा धारणाच नसते तेव्हा अज्ञानाचे पटल दूर होते व ज्ञानरूपी अग्नीने त्याचे बंधनकारक कर्म दग्ध होते. दग्ध म्हणजे जळून नष्ट झालेले. मग तिथे कर्मफल रूप असे नवे काही उगवत नाही. असा मनुष्य पंडित म्हणजे प्रज्ञावंत होय. बुद्ध म्हणजे शहाणे आत्मज्ञानी बोध संपन्न लोक. त्यक्ता कर्म फलासंग नित्यतृप्तो निराश्रय कर्मण्या बी प्रवृत्तोपी नैव किंचित करोतीस. कर्माच्या फलाची आसक्ती सोडून जो सदा तृप्त व अहंकार रहित असतो तो कर्मास प्रवृत्त झाला तरी वस्तुतः काहीच करीत नाही. 19व्या श्लोकातील समारंभ व इथे आलेला कर्माने अभिप्रवृत्त हे शब्द लक्षात घेण्यासारखे आहे. असा मनुष्य कर्माला प्रारंभ करीत नाही असे नाही. तो कर्माला आतून पूर्णपणे प्रवृत्त होतोच पण तो कर्मफलाचा आसंग धरीत नाही. तो नित्य म्हणजे नेहमी तृप्तच असतो. अमुक एक कर्म केले नाही म्हणून अतृप्त वाटते व कर्म केल्याने तृप्ती झाली असे नव्हे. हे साधणे फार अवघड आहे. तसेच निराश्रय म्हणजे कशाचाही आधार न घेणारा. आपले सुख जेव्हा कोणत्या तरी व्यक्तीकडून कल्पनेकडून किंवा वस्तूकडून प्राप्त होईल अशी धारणा मनात असते तेव्हा मन त्या वस्तूचा आश्रय घेत असते आणि अशा अवलंबनामुळे मी ती व्यक्ती दूर गेली किंवा परांगमुख झाली, ती कल्पना खोटी ठरली किंवा वस्तू नष्ट झाली तर मनुष्य दुःखी होतो.
अतृप्त होतो. हा व्यवहारातला अनुभव आहे. असा जो आश्रित नसतो, कर्मफलाची आशय ज्याला नसते, तो मनुष्य प्रसंग परिस्थिती व स्वधर्म यापासून कर्म करण्यास प्रवृत्त झाला तरी खरोखर बंधनकारक असे काही कर्म करीत नाही. निराशर्यत चितात्मा त्यक्त सर्व परिग्रह शरीरम केवल कर्म कुरांनापनोते किलबिषम. ज्याच्या मनात वासना नाही, ज्याचे मन व बुद्धी पूर्णपणे स्वाधीन आहेत आणि ज्याने सर्वथा संग्रहबुद्धी सोडून दिली आहे, अशा मनुष्याने केवळ शरीर मात्रे करून कर्म केले तर त्याचा दोष त्याला लागत नाही. 20व्या श्लोकातील प्रतिपादनाला ही आणखी भर घातली आहे. निराशी म्हणजे ज्याचे चित्त स्वच्छ अविकारी आहे व आत्म्यावर मोहाचे आवरण पडलेले नाही. असा परिग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह. वस्तू जेवढ्या जास्त तेवढा त्यांचा त्रास जास्त, व्याप तितका संताप. मला हवे असे म्हटले की कर्मबंधास प्रारंभ झाला समजावा. असा संघ मनात असतो तेव्हाच परिग्रह होतो. भांडी, सोने नाणे, वस्त्रे, बैठका, शय्या, करमणुकीच्या वस्तू इतकेच काय, विशिष्ट व्यक्ती किंवा सिद्धांत यांना माणूस अगदी घट्ट चिकटून बसतो. पण हे सगळे नसले तर पूर्वी म्हटलेच आहे, शरीराचा चालण्यासाठी काही हालचाल, काही कृती होतच राहतात, कर्तव्यच ठरतात. म्हणूनच इथे केवळ शरीरापुरते कर्म केले तर पाप लागत नाही असे म्हटले आहे. कुर्वना न आपनोती असा संधी विग्रह. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर सम सिद्धाव सिद्धो च कृत्वापि न जिगद्यते. सहजगत्या जे प्राप्त होईल त्यात संतुष्ट राहणारा, सुखदुःखांच्या द्वंद्वापलीकडे चित्त असलेला, मत्सर न करणारा, आपले प्रयत्न सिद्धीत जावोत वा न जावोत चित्त समतोल ठेवणारा असा कर्मयोगी जरी कर्म करीत असला तरी त्याने बंधनात पडत नाही. यदृश्य या शब्दाचा अर्थ स्वतःच्या संकल्पाशिवाय जे काही प्राप्त होते ते यदृश्यने, नियतीने, सृष्टीच्या नियमानुसार येते असा आहे. यात आपण पूर्वी केलेल्या कर्माचा उत्पन्न झालेला परिणाम भोगणेही आलेच. तेही संतुष्टपणाने भोगावे लागेल. त्या भोगामुळे आनंदही वाटू नये, उद्योगही वाटू नये. अशा हेरखाव यांना जिथे द्वंद्व म्हटले आहे. ह्या साऱ्या तावडीत पण सापडता कामा नये. अवश्य असेल तर त्या द्वंद्वातीत झाले. तसेच त्या मनात मत्सर नसतो. कर्मतडीस गेले काय किंवा नाही काय, त्याला संतोष किंवा असंतोष असे काही वाटत नाही. मग कर्म करूनही तो व्यतीत होत नाही. बद्ध म्हणजे फलभोगाने बद्ध होत नाही. इथे यापुढील श्लोकात यज्ञार्थात कर्मण्यो नेत्र लोकोय व कर्मबंधना यापूर्वी सांगितलेल्या सिद्धांताला धरून अधिक विवरण केले आहे. गतसंगास्य मुक्तस्य ज्ञानवस्थित चेतसा यज्ञाचरित कर्म समग्र प्रबिलीयते. संगरहित रागदेशापासून मुक्त साम्य बुद्धिरूप ज्ञानाच्या ठाई चित्त स्थिर झालेला व केवळ यज्ञासाठी कर्म करणारा असा जो मनुष्य त्याचे समग्र कर्म दयाला जाते, बंधनकारक होत नाही. गतसंग म्हणजे फळाची आशा नसलेला, मी व माझे नसलेला, ममतेने न बांधलेला. मुक्त म्हणजे इथे जन्ममरणापासून पूर्ण मुक्त विधेयी सायुज्य मुक्तीत पावलेला असा अर्थ नसून फक्त भावना व विचार यातून जी आवड नावड निर्माण होते तीपासून मुक्त एवढाच अर्थ धरावा. ज्ञानामध्ये चित्त स्थिर असणारा म्हणजे मी आत्मस्वरूप आहे व मी जे कर्म करीन ते जगाच्या कल्याणासाठी व त्यागमय करीन, स्वार्थाने करणार नाही अशी भूमिका असणारा असा जो कर्ता असतो त्याचे कर्म विलयास जाते. याचा अर्थ दुःख वा सुख यांच्यामुळे पुढे त्याचे फलात्मक बंधन पडत नाही. ब्रह्मार्पणम हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना. ज्याने स्वतःला ब्रह्मरूप म्हणून ब्रह्मरूपी अग्नीत ब्रह्मरूपी हवेद्रव्य ब्रह्माला अर्पण म्हणून हवन केले असा तो यज्ञ करता, त्याचे ब्रह्मरूप आणि यज्ञरूप ही कर्मेही एकच आहेत अशी ब्रह्मनिष्ठ बुद्धी झाल्याने तो ब्रह्मपदाला जाणार, ब्रह्म हेच त्याचे गंतव्य होय. इथे द्वैतातील यज्ञमय कर्मच मनाच्या व्यापक ब्रह्ममय भूमिकेमुळे अद्वैत ब्रह्मरूपच करो होते ते मनावर ठसावे यासाठी तपशीलवार सांगितले आहे. यज्ञकर्ता ब्रह्म, यज्ञ ब्रह्म, हविद्रव्य ब्रह्म, अर्पण ब्रह्माप्रत, कर्मभूमिका ब्रह्म समाधी, अंतिम गती ब्रह्म असा सर्व ठिकाणी त्यांना ब्रह्माचा साक्षात्कार होत असतो. त्यामुळे त्या मनुष्याचे जीवाचे मरणोत्तर गंतव्यस्थान म्हणजे चंद्रलोक, यमलोक, सूर्यलोक, वरुणलोक, सत्यलोक इत्यादी सृष्टी मर्यादेतील कोणत्याही एक देशीय स्थानातील नसते, तर तो जीव सर्वव्यापी ब्रह्मरूपच होतो. दैव म्यापरे यज्ञ योगिन परिभाषते ब्रह्माग्नो परे यज्ञे नैवोपज्वेती.
काही कर्मयोगी लोक केवळ देवतांच्याच उद्देशाने यज्ञोपासना करतात, तर दुसरे कोणी ब्रह्मरूपी अग्नीत यज्ञ करून यज्ञरूपी परमेश्वराची उपासना करतात. अशी व्यापक भूमिका राहते. अनेक उदात्त असे यज्ञाचे प्रकार आहेत. त्यांचे आचरण योगिक लोक करतात. दैव म्हणजे देवांच्या प्रित्यर्थ केले जाणारे यज्ञकर्म परी उपासते पूर्णपणे आचरण करतात. या प्रकारातच भगवंताने ब्रह्माग्नीत हवन करणाऱ्या योग्यांचा उल्लेख केलेला आहे. त्याला कारण असे की 24व्या श्लोकातील ब्रह्माग्नो व या श्लोकातील ब्रह्माग्नो यांच्या व्याख्येत फरक आहे. 24व्या श्लोकातील ब्रह्माग्नीचा अर्थ व्यापक निसर्गातील म्हणजेच ब्रह्मांडातील चेतनेच्या ठायी असा आहे व या 25व्या श्लोकातील त्या पदाचा अर्थ ब्रह्मस्वरूप पिंडातील सहस्त्रार चक्रातील अग्नीत मूलाधारातील कुंडलिनी शक्तीचा विलाप करून असा आहे व यज्ञानेच यज्ञ करतात याचा अर्थ प्राणायामातील तप प्रक्रियेने असा अर्थ आहे. या श्लोकात योगीन हा जो शब्द अर्थ आहे त्याचा हठयोग, कुंडलिनी योग, राजयोग, लययोग यांच्याशी संबंध आहे व पुढील काही श्लोकात शरीराच्या व मनाच्या इंद्रियांच्या भूमिकेवर करावयाच्या योगाचे वर्णन आहे. श्रोत्रादीनी इंद्रियान्यान्वे संयमाग्निषु जुहेती शब्दादीन विषयान इंद्रियाग्निषु जुहेती. कोणी संयमरूप अग्नीमध्ये श्रोत्रादी इंद्रियांचा यज्ञ करतात, तर कोणी इंद्रियरूप अग्नीमध्ये शब्दादी विषयांचा यज्ञ करतात. संयम म्हणजे एक कटका कालपर्यंत धारणा, त्या ध्यान व समाधी या 3 जाणीवेच्या एकाग्रतेच्या टप्प्यांनी मन एकाग्र करणे. अशा एकाग्रतेत कर्ण, नाक, नेत्र, रसना, त्वचा या ज्ञानेंद्रियांचे बाह्य कार्य बंद होते. इंद्रियांचा लय होतो, म्हणजे त्या कार्याचा आरंभच त्या इंद्रियाकडून होईनासा होतो. ज्ञानेंद्रियावर हा संयम म्हणजे सम्यक नियंत्रण ठेवणे हा एक यज्ञच आहे. हा इंद्रियांनी पराण्याव या उक्तीप्रमाणे जड शरीरापेक्षा व पंचमभूतांच्या स्थूल रूपापेक्षा सूक्ष्म भूमिकेवरचा यज्ञ म्हणजे विलिनीकरण असते. आणि नंतर इंद्रियरूपी अग्नीत इंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे विषय जे आहेत त्यांचे हवन करतात. म्हणजेच बाह्य विषय इंद्रियांच्या द्वारा अखंड सावधानतेने दक्ष राहून इंद्रियांच्याच पातळीवर विरावतात, लयास नेतात, मनापर्यंत आत जाऊ देत नाहीत. मनातील पूर्वस्मृतींनी अर्थातच मग नवीन कर्माकडे प्रवृत्ती होत नाही. दुसऱ्या अध्यायातील अपूर्यमान अचल प्रतिष्ठा हा श्लोक पाहावा. सर्व कामना आत प्रवेश होताच जिरतात. हा योग अखंड अभ्यासाचा आहे. 2 यज्ञ या श्लोकात सांगितले. एक इंद्रिय या समिधा अधिक संयम हा अग्नी, विषय या समिधा अधिक इंद्रियाद्वारे हा अग्नी हे यज्ञ योग मार्गातले आहेत. सर्वानिंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नो जुहेती ज्ञानदीपिते. दुसरे कोणी ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमरूपी अग्नीत इंद्रियांची व प्राणांची सर्व कर्मे हवन करतात. 26व्या श्लोकातील यज्ञानंतर आणखी एक वरच्या पातळीवरचा व इंद्रिय आणि मन प्राण यांच्याकडून कर्मे घडतच असतील तर त्यांचे हवन कोठे व कसे करायचे याचा यज्ञ इथे श्रीकृष्ण सांगत आहे. सूक्ष्म विचार करता आपल्याला असे दिसून येईल की केवळ शरीराने व इंद्रियांनी चित्त तिथे आसक्त नसले तरी कर्मे घडतच असतात. ती कर्मे मी करीत नाही असे म्हणून व असे सांगून आतून असे वागून आतून अनासक्त व संगमुक्त असणे हा एक भाग पूर्वी सांगून झाला आहे. त्याचाच पाठपुरावा या श्लोकात कसा केला आहे पहा. पूर्वी म्हटलेच आहे की शरीरात्र सुद्धा कर्म न केल्यास चालणार नाही. तेव्हा अनासक्त राहून कर्म करणे व स्वधर्माचे स्वभावच कर्म करणे हा त्यावर उपाय सांगितला. इथे पाहणे, वास घेणे, ऐकणे, हातापायांचे चलनवलन, त्वचेने स्पर्श करणे ही व अशी इंद्रिय कर्मे व श्वसन, पचन, मलनिस्सारण, रुधिराभिसरण, हृदयक्रिया, जांभई, शिंक, खोकला सर्व प्रकारच्या अर्धस्वाधीन क्रिया ही प्राणांची कर्मे या सर्वांना ज्ञानदृष्टींना नाशिवंत आहेत असे समजून मिताहार, युक्ताहार, विहारादी संयमाने आत्मशक्तीच्या नियंत्रणाखाली त्या क्रिया ठेवणे हाच ध्यानाने प्रदीप्त झालेला आत्मसंयमरूपी योगाचा अग्नी होय. येथे हट्टाने हृदयक्रिया बंद ठेवणे वगैरे क्लेशकारक किंवा मात्र निर्दिष्ट नाहीत. द्रव्य यज्ञास्त होयज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाशो यतता संचितव्रता. याप्रमाणे तीक्ष्ण व्रताचरण करणारे यती म्हणजे संयमशील पुरुष, कोणी द्रवरूप, कोणी तपोरूप, कोणी योगरूप, कोणी स्वाध्यायरूप स्वस्वरूपाचा अभ्यास आणि कोणी आत्मज्ञानरूप यज्ञ करणारे आहेत. आतून करावयाच्या ज्ञानाग्नीच्या व आत्मसंयम योगाग्नीच्या यज्ञाचा सूक्ष्म व अध्यात्म साधनेतील वरच्या दर्जाचा यज्ञ सांगून झाला.
त्यानंतर या 28व्या श्लोकात कर्मेंद्रियांनी व्यवहारात कसे कर्म घडतात त्या स्थूल पातळीवर नेऊन प्रथम श्रीकृष्ण द्रव्यमय यज्ञाचे, मग तपोमय यज्ञाचे, नंतर प्राणायामादी व कर्मयोगादी यज्ञाचे, त्यानंतर आत्मज्ञानाच्या चिंतनाच्या योगाचे, येथील लोक जे आचरण करतात त्यांचेही वर्णन नुसत्या नामनिर्देशा इतकेच केले आहे. द्रव्य याचा अर्थ धन, पैसा असा मर्यादित नाही. घृत, दुग्ध, समिधा, तीळ, मोदक, दुर्वाणकूट इत्यादी शास्त्रोपदिष्ट पदार्थाचे हवन करणे त्यात येते. तप याचे अनेक अर्थ आहेत. गीतेत वाचिक तप, मानसिक तप, शारीरिक तप हे 3 मुख्य प्रकार दिले आहेत. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दान, प्रदक्षिणा, अर्चना, आसन, आचल ठेवणे, नामजप, नामलेखन, नामघोष, ग्रंथपारायण, पदयात्रा, विशेष संख्येने देवदर्शन, सूर्यनमस्कार, चित्रकारी, संगीत यांनी देवांची आराधना करणे, मौन, उपोषण, कृष्यमृत, चंद्रायन आदी सर्व व्रते जी सौम्य व तीव्र असू शकतात, ही सर्व तपरूप यज्ञात होतात. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दान, प्रदक्षिणा, अर्चना, आसन, आचल ठेवणे, नामजप, नामलेखन, नामघोष, ग्रंथपारायण, पदयात्रा, विशिष्ट संख्येने देवदर्शन, सूर्यनमस्कार, चित्रकारी, संगीत यांनी देवाची आराधना करणे, मौन, उपोषण, उच्चमृत, चंद्रयन आदी सर्व व्रते जी सौम्य वा तीव्र असू शकतात, ती सर्व तपरूप यज्ञात येतात. इंद्रियांना त्यागाची शिकवण हाच त्यातील यज्ञतत्वाचा भाग होय. स्वची अध्ययनात्मक उपासना म्हणजे स्वाध्याय. हात जवळ जाणे म्हणजे अध्ययन म्हणजे बाहेरून मन व इंद्रिय प्रवृत्ती हात वळून व निज आत्मस्थानी नेणे. हा प्रत्याहार धारणा रूप यज्ञच आहे. अपाने ज्वयती प्राण, प्राणोपान तथापरे प्राणपानगती, रुद्ध्वा प्राणायाम परायण. प्राणायामाविषयी तत्पर असणारे कित्येक लोक प्राण आणि अपान यांच्या गतीचा निरोध करून प्राणांचा अपानात आणि अपानाचा प्राणात होम करतात. प्राणशक्ती शरीरात विविध अवयवात कार्यही विविध प्रकारचे करते व एकाच प्रेरणादायक वायूची अपान, समान, व्यान व उदान अशी आणखी 4 नावे होतात. प्राण व अपान हे 2 मुख्य वायू असून त्याच्या नियमनाने शरीरांतर्गत कुंडलिनी शक्तीला चालना दिली जाते व ती पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाशी जी असते तेथून शीर्षस्थ ब्रह्मस्थानी म्हणजे सहस्त्रतल कमलात न्यायची असते. इडा, पिंगला, सुषुम्ना या 3 मुख्य प्राणवाहिनींच्या कार्य चालते व मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहूत, हृदय, विशुद्ध, आज्ञा व सहस्त्रदल अशी शक्ती केंद्रे किंवा चक्रे या मार्गावर बरोबर असतात. कुंडलिनी योगाच्या ग्रंथात याची शाब्दिक माहिती दिलेली असते, पण हा योगाभ्यास करण्यास बल, आरोग्य, शुद्धाचरण, निर्धार व ज्ञानीगुरूचे वैयक्तिक मार्गदर्शन आवश्यक आहे. अपानाचा प्राणामध्ये विलय व प्राणवायूचा अपानात विलय करून कुंभक, रेचक आदी प्राणबंधनातून हे साध्य करायचे असते. अपान याचा एक अर्थ नाभीपासून खालचा कार्य करणारा वायू असा आहे व दुसरा अर्थ उच्चवास असा आहे. त्या दोन्ही अर्थाचा योग्य संदर्भ मूलबंध व सोहम जप यात अनुक्रमे येतो. संशयात पडू नये. अपरिनियतहारा प्राणानं प्राणेषु ज्वयति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषा. दुसरे कोणी आहार नियमित करून प्राणातच प्राणांचे हवन करतात. हे सर्वही यज्ञ जाणणारे व यज्ञाने आपल्या पापाचा क्षय करून घेणारे होत. येथे प्राणांचा प्राणातच विलय करायचा आहे म्हणजे केवळ कुंभक करणे. हा यज्ञ म्हणजे शरीरात जडतेकडे जाऊन नष्ट होणारी ऊर्जा पुन्हा उच्च भूमिकेवर नेऊन शक्तिरूपातच टिकविण्याचा प्रयत्न होय. श्रीकृष्णाने वर वर्णन केलेले सर्व यज्ञ करणारे ज्ञानीच असतात व अशा प्रकारच्या यज्ञाने त्यांचे स्वार्थी व अज्ञानी विचार दूर होऊन ते निस्वार्थी व ईश्वराच्या पवित्र रूपाशी एक होणारे असतात. यानंतरचा श्लोक सर्व यज्ञाचे उत्तम फल सांगणारा आहे व यज्ञ किंवा त्याग न करणाऱ्या माणसाची गती काय होते ते त्यात सांगितले आहे. यज्ञ शिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातन नायम लोकोस्ते यज्ञस्य कृतोन्य कुरु सत्तम. कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञ करून शेष राहिला प्रसाद हेच अमृत. ते सेवन करणारे लोक सनातन ब्रह्माप्रत जातात.
पावतात. यज्ञ न करणाऱ्याला हा लोकसुद्धा सुखाचा होत नाही, मग परलोक प्राप्ती कुठची. इतरांना म्हणजे देवांना, पितरांना, मनुष्यांना, भूतांना सर्वांना अर्पण करून उरलेले जे अन्न असते त्यातही कुटुंबीय, वृद्ध, बाल, भृत्य यांचा वाटा प्रथम देऊन रुग्ण, आश्रित, पाहुणे, अतिथी याच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करून जे उरलेले अन्न असते ते अमृतासारखे असते, कारण त्याच्यावर कोणाचेही बुभुक्षित वासना नसते आणि म्हणूनच त्या अन्नाचे शरीरात अमृत होते. असे अन्न ग्रहण करणारे एकदम सनातनी ब्रह्मपदाला जातात असे म्हटले आहे. याचा थोडा उलगडा व्हायला पाहिजे असे वाटते. जो आपला आहार व त्यामुळे आचरणही शुद्ध ठेवतो त्याला शारीरिक आरोग्याचा लाभ तर होतोच, पण त्या इतकेच महापुण्य पदार्थ पडते व त्याचे सर्व कर्म अहिंसापूर्ण असल्यामुळे त्याची मरणोत्तर गती ब्रह्मत्व हीच होय. या विरुद्ध जो कोणत्याच प्रकारे यज्ञ किंवा त्याग करीत नाही त्याला या लोकी प्रतिष्ठा मिळत नाही व त्याग न करणाऱ्याला परलोकातही सुख मिळत नाही. एवं बहुविधा यज्ञावितता ब्रह्मणोमुखे कर्म जान्विधी तान सर्वनेव यज्ञात्वा विमोक्षेशे. असे अनेक प्रकारचे यज्ञ ब्रह्ममुखात चालू आहेत. ते सर्व यज्ञ कर्माने संपादन होणारे आहेत असे जाण. असे जाणल्याने तू कर्मबंधनापासून मुक्त होशील. वरील प्रमाणे अनेक प्रकारचे यज्ञ ब्रह्मदेवाचे मुख म्हणजे वेद त्यात विस्ताराने वर्णिलेले आहेत असे श्रीकृष्ण सांगतो. पुढे म्हणतो की हे सर्व यज्ञ त्यात काहीतरी कर्म करावे लागते असे आहेत व कर्मातूनच निर्माण झालेले आहेत. हे तू ओळख व त्याचे ज्ञान तुला झाले म्हणजे तू मुक्त होशील. इथे विमोक्षेचे हे पद कर्माचा संघ या प्रकारच्या आसक्तीपासून सुटशील हे दर्शविते. मोक्षाची जी कल्पना रूढ आहे त्यात जन्ममृत्यूच्या पेऱ्यातून सुटका असा अर्थ नेहमी घेतला जातो व तोही गीतेत सर्वत्र गृहीत धरला जातो. पण मायावश व कर्मभोग म्हणून मायेच्या जोराने जन्म घ्यावा लागणे, या बंधनातून सुटका होणे व यथाइष्ट व ईश्वराच्या सृष्टी कार्यात त्याच्या सहकार्य करण्यासाठी जन्म घेऊन यावे हे स्वातंत्र्य. जन्म न घेण्याचे वा घेण्याचे स्वातंत्र्य हा दुसरा अर्थही अभिप्रेत आहे. श्रीकृष्णाने मी युगे युगे संभवामी असे म्हटले आहे, तेव्हा हा फरक लक्षात घ्या. मोक्षानंतर घेतलेल्या जन्माला दिलावतार म्हणतात. श्रेयान द्रव्य मयाद्य ज्ञानयज्ञ परंतप सर्व कर्मकिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतपा अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अधिक श्रेयस्कर होईल, कारण सर्व कर्माचे पर्यावसान आत्मज्ञानात होते. श्रीकृष्णाने वर जे सर्व ज्ञान सांगितले त्याचा मुख्य रोग अज्ञान दूर होऊन स्पष्ट निर्मल ज्ञान व्हावे व ते ज्ञान ईश्वराचे, त्याच्या स्वरूपाचे, त्याच्या विश्वचालक शक्तीचे, त्याच्याशी असलेल्या आपल्या संबंधाचे, व्यक्तीच्या विहित कर्माचे असे सर्व ज्ञान त्यात असावे या गोष्टीवर आहे. व समत्व बुद्धी प्राप्त होऊन जीवाने कर्मफलात गुंतू नये हेच त्याला मुख्यतः सांगायचे आहे. मनुष्य परोपदेशाने व विवेकाने तयार होतो तेव्हा अग्नीत विविध प्रकारच्या हविद्रव्याच्या आहुती टाकतो. स्वतःला सुख देणाऱ्या गोष्टीचे दान करणे हा या त्याग योगाचा भाग असतो. पण यातही सर्वात श्रेष्ठ ज्ञानरूपी यज्ञ होय. ज्ञानासाठी तप करावे, गुरूंना शरण जाऊन प्रश्न विचारावे, ग्रंथ वाचन करावे, आत्म अनात्म विवेक करावा आणि मी कोण, ईश्वर कसा आहे व जगत कसे आहे, आपल्या जगताशी व जगदीश्वराशी काय व कसा संबंध आहे या सर्वांचे ज्ञान आत्मज्ञान करून घ्यावे. यातच सर्व कर्माचा अंतिम परिणाम होत असतो. परिसमाप्यते म्हणजे संपणे नव्हे तर परिपक्व होणे, पूर्ण वाढ होणे असा आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षन्ति ते ज्ञानीनस्तत्वदर्शिना. ज्ञानी व तत्ववेत्ते हे नमन केल्याने, नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने व त्यांची सेवा केल्याने तुला आत्मज्ञानाचा उपदेश करतील, ते तू जाणून घे. ज्याच्याजवळ जी वस्तू आहे ती तो विनाकारण दुसऱ्याला देत नाही. त्याच्याजवळ ती वस्तू असली पाहिजे, ती दुसऱ्याने मागितली पाहिजे, ती देण्यासारखी पाहिजे, ती द्यावी असे त्याला वाटले पाहिजे, ती घेणारा त्या वस्तूस पात्र असला पाहिजे. इथे ज्ञानाची प्राप्ती हे इष्ट आहे व ते ज्ञान मिळावे यासाठी योग्य ते कर्तव्य करण्याची सज्जता ही इष्ट आहे. ज्ञानदानासारखे जगात श्रेष्ठ दान नाही असे शास्त्रवचन आहे. गुरुकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिष्याने त्यांना शरण प्रणाम करावा म्हणजे नम्रपणे त्यांना शरण जावे. पूर्वी शिष्य होऊ इच्छिणाऱ्याने हातात समिधा घेऊन गुरूंना शरण करत जाऊन मला विद्यादान द्याल का, मी आपणाला शरण आलो आहे असे म्हणून साष्टांग नमस्कार करण्याची पद्धत असे. शादी महत्वा प्रपन्नम असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो. ही त्याची शरणागती प्रसिद्धच आहे. अनन्य भक्ती सुद्धा गुरुविषयी असावी लागते.
सेवा करून गुरुला प्रसन्न करावे, त्याची देखभाल करावी, त्याच्या गरजा भागवाव्या. पुराणात गुरुभक्तीची उत्तम उदाहरणे पुष्कळ आहेत. सेवा करताना आज्ञाधारकपणा हा गुण कसाच लागतो. शिष्य पूर्ण स्वार्थ निरपेक्ष असावा लागतो. गुरुच्या मनात शिष्याविषयी अपार वात्सल्य असावे लागते. ते असते म्हणूनच विद्या गुरुकडून शिष्याकडे संक्रमित होऊ शकते. कधी कधी पती हा पत्नीचा गुरु असतो. परिप्रश्न करून म्हणजे गुरुला जिज्ञासेने अनेक प्रकारच्या शंका विचारून विद्या निसंशय व निसंदिग्ध अशी स्पष्ट करून घ्यावी लागते. पार्वतीने परमेश्वराला असे प्रश्न विचारले आहेत असा पुष्कळ पुराणात उल्लेख आहे. परिप्रश्न विचारण्याचा प्रकार अर्जुनानेच या गीतेतही असे दिला आहे. नमस्कार करणे म्हणजे शरण जाणे, गुरूंची सेवा करणे व विद्येसंबंधी प्रश्न विचारणे. या 3 गुणांनी गुरु प्रसन्न होतो व तो प्रसन्न होऊन जेव्हा विद्या देतो तेव्हाच तो शिष्याच्या ठायी दृढ व फलदायी होतो. गुरुने जी दक्षिणा मागितली असेल ती देणे ही गुरुसेवाच होय. नामस्मरण करून गुरुचे किंवा देवतेचे ध्यान पूजन करणे, मूर्तीची पूजा अर्चा करणे ही सुद्धा सेवाच होय. इथे श्रीकृष्णाने आत्मज्ञानासाठी अर्जुनाला ज्ञानी व तत्वदर्शी लोकांना शरण जा व सेवा कर व प्रश्न विचार म्हणजे ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील असे सांगितले आहे. येथे एक चमत्कार दिसतो. श्रीकृष्ण स्वतः ज्ञानी तत्वदर्शी सर्वशी पूर्ण पुरुष आहे व अर्जुन त्याला शरणही आहे, परिप्रश्नही करीत आहे. पण तो मी तुला ज्ञान देतो असे सांगत नाही, तर दुसऱ्या ज्ञानी तत्वदर्शी लोकांना शरण जा असे सांगतो. याचे एक कारण असे आहे की अर्जुनाने श्रीकृष्णाची सेवा काहीही केली नव्हती. महाभारतात तर श्रीकृष्णानेच अर्जुनाची सेवा केली असे स्पष्ट दिसते. भक्त व भगवंत, शिष्य व गुरु, आते भाऊ व मामे भाऊ, मेमना व मित्र अशा अनेक नात्यांनी अर्जुन श्रीकृष्णाला प्रिय होता. त्याच्याकडून श्रीकृष्ण काही सेवा घेण्यास तयार नव्हता. गुरुच्या कार्यात त्याला सहाय्य करणे ही गुरुची मोठी सेवा करणे होते. अर्जुनाला दुष्टांचा संहार करण्याचे क्षात्रकर्तव्य पार पाडायचे ठरले होते. श्रीकृष्णाचे हे तर अवतार कार्य होते. त्या योजनेत अर्जुनाचा भाग मोठा होता. गुरुची सेवा म्हणून त्याने युद्ध करायलाच हवे होते. त्याने तिथेच कच खाल्ली. म्हणून त्याला मूळ कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी गीतोपदेश आविर्भूत झाला आहे. गुरुची शारीरिक सेवा, गुरुच्या श्रद्धास्थानाविषयी आदर, गुरुच्या वैयक्तिक व सामाजिक कार्यात त्याची सहकार्यरूप सेवा करणे हे सर्वच सेवा या सत्रात येते. पुढे महाभारतात अर्जुनाला श्रीकृष्णाने खरा ज्ञानोपदेश अनुगीता पर्वत केला आहे. इथे भगवद्गीतेत फक्त त्याच्या स्वकर्तव्याविषयीच्या शंका दूर करण्यासाठी मनाची अनासक्त, स्थितप्रज्ञ, कर्तव्यनिष्ठ, फलाच्या विरहित सज्ज अशी स्थिती आणण्यासाठी कर्मयोगाचे शिक्षण प्रधान आहे व ज्ञान, योग आणि भक्ती यांचा या सिद्धांताचा सर्वकषपणा पटवून देण्यासाठी पूर्ण परामर्श घेतला आहे. अनुगीतेत ज्ञानाचा व संन्यास धर्माचा भाग जास्त आहे. असो द्रोण, भीष्म, कृप, शंकर, इंद्र व या सर्वांकडून अर्जुनाने शस्त्रास्त्र विद्या शिकून घेतली होती. पण श्रीकृष्णाने खऱ्या गुरुप्रमाणे त्याला आत्मप्रचिती आणून दिली आहे. यज्ञात्वा व पुनर्मोहमेव ज्ञास्यसि पांडव येन भूतान्य शेषेन द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. हे अर्जुना, असे ते ज्ञान प्राप्त झाल्यावर तू असा पुन्हा मोहात पडणार नाहीस व त्या ज्ञानाने सर्व सृष्टीत्व आपल्या ठाई व नंतर माझ्याही ठाई पाहशील, सामावले आहे जाणवशील. तत्वदर्शी गुरु काय शिकवितील ते ज्ञान कसे असेल की त्याचा मनात उदय झाल्यास पुन्हा स्वकर्तव्याविषयी शंका, आपताबद्दलची ममता, स्वतःच्या पुण्य पापाविषयी भय आणि दयेचा अनाठायी उद्भव या विकारापासून अर्जुन मुक्त राहणार होता. आणि यापुढे श्रीकृष्णाने स्वतःच्या स्वरूपाविषयी प्रथमच असे विधान केले आहे की अर्जुना, हे ते ज्ञान तुला झाले की सर्व प्राणीमात्र व पंचमहाभूतात्मक सृष्टी परमेश्वराच्या स्वरूपात स्थित आहे, तसेच ती आपल्या अर्जुनाच्या स्वतःच्या आत्मरूपातच विराजत आहे. याचे दर्शन, याचा अनुभव तुला येईल. प्रश्नकर्ता शिष्य, प्रश्नाला उत्तर देणारा गुरु श्रीकृष्ण हे द्वैत विलयात जाईल व सर्व सृष्टी मी व तू हे त्रिकुटच भ्रांतिरूप असून सत्य अर्थाने ते एक ब्रह्मतत्व आहे याची प्रचिती येईल. अपि चेदशी पापेभ्य सर्वभ्य पापकृतम सर्व ज्ञानप्लवे नैव रोजिन संतरिष्यसि. जरी तो सर्व पातकाहून अधिक पापी असला तरी त्या ज्ञानाची नौकेने सर्व पाप समुद्र ज्ञानरूपी नौकेने सर्व पाप समुद्र तरुण जाशील. इथे अर्जुनाला सुरुवातीला जी पाप विषयक भयशंका होती त्याचा पुन्हा उल्लेख करून श्रीकृष्णाने त्याला फार मोठे आश्वासन दिले आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ती एक नौका आहे.
पाप हा समुद्र समज, पापात तो अज्ञानामुळे बुडशील, पण ज्ञानाने मात्र पाप समुद्राच्या पार जाशील. नुसते एखाद दुसरे पाप करणारा पापी मनुष्य नव्हे, तर पापी लोकांमध्ये सर्वात जास्त विक्रमी पापे करणारा पापी जरी असला तरी ज्ञानाने तो पाप समुद्र तरून जातो. केवढे मोठे आश्वासन भगवंत देत आहे पहा. गीतेत पुढे आणखी एका ठिकाणी तेषामाम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामीन चित्रारात मया विषित चेतसाम असे भक्तांना तारण्याचे वचन देत आहे. व शेवटी अर्जुनाला त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी मा शुचा असे वचन देत आहे. हे आश्वासन केवळ पूर्णावतार ब्रह्मरूप सद्गुरूच देऊ शकतात. स्वतःला गुरु म्हणून न घेता इथे अर्जुनाला, भक्ताला, मित्राला, स्वकीयाला श्रीकृष्णाने ज्ञानोपदेश केलाच आहे. आणि तो म्हणजे 35व्या श्लोकातील दुसरा चरण. जीवात्मा जगत व जगदीश्वर भिन्न नसून एकच तत्व आहे, हेच ते ज्ञान, हीच अनुभूती, हीच प्रचिती, हाच साक्षात्कार. येथे रांशी समिद्धोग्निर भस्मसा कुंत कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्म साकृत कुरुते तथा. हे अर्जुना, प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्टांना भस्म करून टाकतो, तसा ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मबंधनाचे भस्म करतो. आणि ज्ञानरूपी अग्नी हा सर्व कर्माचे म्हणजेच कर्मामुळे उत्पन्न होणाऱ्या बंधनाचे भोगरूपी बलाचे दान करतो, असे श्रीकृष्णाने इथे सांगितले आहे. ज्ञानरूपी दीपकाने अज्ञानरूपी अंधार नाहीसा होतो. त्या कार्याला क्षणाचाही काळ लागत नाही. कापसावर अग्नी पडला तर लगेच कापूस पेट घेतो. ज्ञानाचा अग्नी म्हणावा किंवा दीप म्हणावा, त्यात तेजस्वी प्रकाशाची व चैतन्याची अनुभूती आहे. विश्व अग्नीने चलित आहे. आकर्षण विकर्षणाने अस्तित्वात आहे. वृत्ती म्हणजे उष्णतेचा चेतनेचा अभाव, आकर्षण विकर्षणाचा अभाव. जीवन म्हणजे परस्पराशी सर्व प्राणी मात्र स्थिरचर पदार्थ, त्यातील चेतन तत्वरूप ईश्वर व या दोन वाहणारा द्रष्टा प्रमाता जीवात्मा यांचा परस्पराशी अभेद संबंध पापण्याचा सारा भ्रम नष्ट होणे. मग हे ज्ञान गुरुकडून प्रत्ययाने प्रचितीने प्राप्त झाले तरी आत्मरूप मर्यादित जाणीव ते दुर्मूल कसे होईल, केव्हा होईल, कशामुळे प्रत्यक्ष शांतावस्था प्राप्त होईल, पुढील 2 श्लोकात श्रीकृष्णाने त्याची उत्तर दिली आहे. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमियं विद्यते तत् स्वयं योगसंसिद्ध काले नात्मनी विंदती. कारण ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणतीही नाही. कर्मयोगाने शुद्धांतकरण झालेला तो ज्ञान योग्य काळी आपल्या ठाई स्वतः प्राप्त करून घेतो. इह म्हणजे या दृश्यादृश्य त्रैलोक्यात, पवित्र म्हणजे शुद्ध करणारे, ज्ञाना इतके शुद्ध करणारे या त्रैलोक्यात श्रेष्ठ साधन नाही. गुरुकडून प्राप्त झालेले सर्व खलु इदम ब्रह्म जीवो ब्रह्मैव नापरम ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या सूत्रांच्या द्वारा ज्ञान जाणीवेत अनुभव व अनुसरण यांनी दृढ होते. आपल्या ठिकाणी ते रुजावे, त्याचा अनुभूतीरूप कल्पतरू व्हावा यासाठी काही काळ लागतो. योगाची सम्यक सिद्धी होण्यास तप, स्वाध्याय, विवेक, वैराग्य, षडसंपत्ती व मुमुक्षा या साधनांची अपेक्षा आहे व यांचा सतत जागरूकपणे अभ्यास करावा लागतो. यासंबंधी अशी एक परंपरागत धारणा आहे की महावाक्याचा उपदेश ऐकताच तात्काळ शिष्याची समाधी लागते. आणि दुसरी धारणा अशी आहे की शब्दज्ञानाने प्राथमिक जागृती होऊन जरी तत्पुरता त्याता देहामध्ये यांचा लय झाला तरी सतत अभ्यास नसेल तर क्षणोक्षणी मायेने अपहृत ज्ञान असा शिष्य आत्मविस्मृती व बुद्धिनाश यांनी प्रनाश पावतो. दोन्ही धारणा बरोबरच आहेत. आपण वाटेने जात असता वाट चुकलो हे लक्षात येते, ते एकाच क्षणात. पण वाट बदलून पुन्हा गंतव्यस्थानाकडे पोहोचण्यास कालावधी लागतोच. तसेच मायेच्या उपदेशच्या क्षणी निराश होतो, पण तो तात्पुरता होतो. पुन्हा मायेचे आवरण व मीपणाचे विक्षेप यांनी जाणीव शबल होतेच. ते दूर करण्यासाठी क्षणोक्षणी योगाचा पाठपुरावा करावा लागतो. पुढे अनेक ठिकाणी श्रीकृष्णाने हा विषय मांडला आहे, तो नीट पाहावा. श्रद्धा वा लभते ज्ञान तत्परम सैतेंद्रियम ज्ञानलब्धा पराम शांती मचिरिनाती गच्छती. श्रद्धावान जितेंद्रिय व ज्ञानाची उत्कंठा असलेल्याला ते ज्ञान प्राप्त होते. ते प्राप्त होता क्षणीच त्याला पूर्ण शांती मिळते. तत्वदर्शी गुरु जे ज्ञान देतात त्यासाठी शिष्याने त्यांना शरण जावे, त्यांची सेवा करावी, त्यांना विद्येसंबंधी प्रश्न विचारावेत, या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. आता शिष्य कसा असावा म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त होईल ते सांगितले आहे. तो श्रद्धावान असावा, तो तत्पर असावा, तो चैतेंद्रिय असावा, मग त्याला गुरुकडून ज्ञान मिळेल.
व ज्ञान मिळाल्यावर लवकरच म्हणजे विलंब न होता त्याला शांती प्राप्त होईल किंवा शांतिरूपी स्थितीत त्याच्या मनाचा अंतरंगात लय होईल. इथे अचिरेनं म्हणजे लवकरच असा शब्द आला आहे. पहा, पण त्यासाठी जी श्रद्धा हवी, जी तत्परता हवी व जो इंद्रियावर विजय मिळलेला हवा, ती साधना व ती मनाची उच्चस्थिती व तळमळ कोणाला जरी होणारी असेल तरी ती चुटकी वाजविल्यासारखी होणार नाही. पूर्ण ज्ञान आचरणात उतरणे व देहाचे परार्पत होऊन संपविणे या कालगतीनेच होणाऱ्या गोष्टी आहेत. क्षीण कल्मषम निष्पाप कर्मबंधन नाश झालेला असा संशितवरत योगी खरा यज्ञकर्ता होतो व हाच आत्मज्ञानाचा यज्ञ यात क्षणोक्षणी मितपणाची व संकल्पाची आहुती घालीत राहावी लागते. एकदा मनोजय झाला बस झाले असे संपत नाही. रात्रंदिवस कौरव पांडवांच्या मनातील युद्ध चाललेलेच असते. तत्पर याचा अर्थ पहा. मत्पर म्हणजे भगवंताची भक्ती करणारा, पर म्हणजे कडे वृत्ती तळमळीने वळलेले आहे असा. तत ब्रह्म, तत्पर म्हणजे सतत चिकाटीने ब्रह्माचे अनुसंधान करणारा. श्रद्धा दोन प्रकारची हवी. एक म्हणजे गुरु माझा उद्धार करणारच व दुसरे म्हणजे स्वतः मी त्यासाठी प्रयत्न करणारच. अज्ञस्य श्रद्धा नश्व संशयात्मा विनश्यती नाय लोकोस्थिन पुरो न सुख संशयात्मना. जो ज्ञानहीन, श्रद्धाहीन व संशयखोर असतो तो अधोगतीला जातो, नाश पावतो. संशयखोराला ना इहलोक ना परलोक ना सुख. यानंतर श्रीकृष्णाने 31व्या श्लोकात दुसऱ्या चरणात जे सांगितले आहे, यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला या इहलोकी व परलोकी खरे हितप्रद असे काही मिळत नाही, त्याचाच पुन्हा विस्तार अर्जुनाला ते पटवून देण्यासाठी इथे केला आहे. आधी माणूस अज्ञानी असतो, त्याला आपण अज्ञानी आहोत याचेही ज्ञान नसते. त्याच्या मनात आपल्याला ज्ञान हवे आहे अशी श्रद्धा नसते व गुरु किंवा कोणी ज्ञान देईल अशी श्रद्धा नसते. स्वतःबद्दल त्याला खात्री नसते. भय व शंका यांनी तो व्याप्त असतो. त्याचा उद्धार कसा होणार? त्याला या लोकी सुख शांती मिळत नाही व परलोकातही गती प्राप्त होत नाही आणि सुखही मिळत नाही. हे सुख म्हणजे ब्राह्मी स्थितीतले परम सुख होय. अर्जुनाची स्वतःबद्दलची खात्री नव्हती. संशय व पाप, शंका, करुणा व निराशा यांनी तो हतधैर्य झाला होता. त्यातच आपण हतताई व लोभ पळत चेतस अशा कुरुश्रेष्ठांपेक्षा जास्त शहाणे असा गर्व होता. हेच आपल्या अज्ञानाबद्दलचे अज्ञान कृष्णाने त्याला उद्देशून पर्यायाने या श्लोकात विनाश्यती असा संकेत दिला आहे. योग संन्यस्त कर्माना ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन कर्मानी निबध्नती धनंजय. अर्जुना, कर्मयोग विधीने ज्याने आपली कर्मे म्हणजेच कर्मफली त्यागली, ज्ञानाने ज्याचे संशय नाहीसे झाले अशा आत्मज्ञानी मनुष्याला कर्मेबद्ध करीत नाहीत. कर्माचा संन्यास योगाने करावायचा, संन्यासाचा छेद ज्ञानाने करायचा, म्हणजे तो मनुष्य आत्मवंत होतो. योगाने म्हणजे समत बुद्धीने अनासक्तपणे कर्मफलाचा त्याग करायचा. पूर्ण निष्कर्म राहता येत नाही. शरीर, मन, वाचा, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय यांची कार्य विशिष्ट मर्यादेपुरतीच आहेत हे ओळखणे आणि ती नित्य न मानणे म्हणजे त्यांचा सम्यक न्यास करणे. सम्यक न्यास म्हणजे संपूर्ण विश्वरचनेतील आपल्या कर्माचे तौलनिक मूल्यमापन करून त्याची जी काही मर्यादित पायरी असेल तेवढ्यापुरतेच त्याचे स्वरूप जाणावे. आत्मज्ञानाने संशय नष्ट कसा होतो ते आधी सांगितलेच आहे. आत्मवंत हा एक नवा शब्द आहे. आपण बुद्धिवंत हा शब्द वापरतो. त्याचप्रमाणे मी आत्माच आहे असा अनुभव सतत ज्याचे जाणीवत असतो तो आत्मवान मनुष्य. अर्जुनाला श्रीकृष्ण पुन्हा सांगत आहे की अशा दृढ निर्धाराने आत्मज्ञानाच्या अवस्थेत नित्य राहतो, त्याला कर्मे बांधून ठेवित नाहीत. तस्मात् अज्ञान समृद्धम हस्थ्यम ज्ञानशीनात्मनं चित्त संशय योग तिष्ठ भारत. म्हणून हे अर्जुना, अज्ञानामुळे उत्पन्न झालेला तुझ्या हृदयातला हा संशय ज्ञानरूपी खडगाने छेदून टाकून निष्काम कर्मयोगाचे अवलंबन कर आणि युद्धासाठी उठ. म्हणूनच प्रथम आत्म्याचे अज्ञान जे आहे व त्या अज्ञानातूनच स्वकर्तव्याविषयी जो संशय मोह निर्माण झाला आहे तो ज्ञानरूपी खडगाने छेदून टाक आणि योगम आतिष्ठ म्हणजे मी सांगितलेला योग जो आहे त्याचा आधार घे. तो निश्चितपणे आचरणात आण व युद्धासाठी उठ. असा श्रीकृष्णाने अर्जुनाला मोठा तेजस्वी संदेश या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात दिला आहे. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्या या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योग नाम चतुर्थोध्याय. याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय समाप्त झाला.
ज्ञान कर्म संन्यास योग नावाच्या चौथ्या अध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पण मस्तु.